जय गजानन श्री गजानन। आपले सर्वांचे पूजाविधी चॅनलवर मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेचे खरे अनुभव घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे। आज मी तुम्हाला गजानन महाराजांचा एक असा सत्य अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यावर तुमची श्रद्धा आणखी दृढ होईल। हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी घडलेली घटना अनेकांना आश्चर्यचकित करते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा अनुभव। माझे वडील गजानन महाराजांचे भक्त आहेत। त्यांची दर महिन्याला एकादशीला वारी असते, त्यामुळे आम्ही पण श्रींचे भक्त आहोत। माझे पण पती नेहमीच पारायण करतात। आम्ही सगळेच अधूनमधून शेगावला जातो। आपले भक्त संकटात असल्यानंतर देव कसा धावून येतो, आपल्या भक्तांचे रक्षण करतो याची मला अनुभूती आली। एकदा मी माझ्या बहिणीकडे ठाण्याला गेली। आम्हाला कल्याणला तिच्या सासरी जायचे होते। ती, मी आणि सोबतच माझी 7 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा व माझ्या बहिणीचा 1 वर्षाचा मुलगा होता। आम्ही लोकलने कल्याण स्टेशनवर पोचलो। गर्दी असल्यामुळे मी मुलाला कडेवर घेतले आणि मुलीचा हात पकडला। माझ्या बहिणीने तिचा मुलगा कडेवर घेतला। एकदम गर्दी ओसरली व पाहते तर काय, माझ्या बाजूला मुलगी नाही। मागे पाहिले, पुढे पाहिले, माझी बहीण व मी घाबरले। ती म्हणाली, मी पुढे पाहते, तू मागे स्टेशनकडे जा। त्या पायऱ्यावर कोणीच नव्हते। मी इतकी घाबरली होती की चालण्या इतपतही शक्ती नव्हती। तिच्या गोष्टी मला आठवत होत्या। मी मुलाचा हात ओढतच स्टेशनच्या पायऱ्या चढू लागली आणि महाराजांचा धावा करू लागली। स्टेशनवर येत नाही तोच अनाउन्समेंट झाली, ही मुलगी चौकशी कक्ष क्रमांक 4 मध्ये आहे आणि मी विचारत तिथे पोचली। एका देवरूपी सद्गृहस्थाने तिला तिथपर्यंत पोचवले होते। ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून गजानन महाराजच होते। मी तिथे गेली, ती रडत होती। त्या लोकांनी आम्हाला पाणी दिले। थोडं थांबलो व मी मुलांना घेऊन निघाले। मग मी माझ्या मुलीला विचारले, ती व्यक्ती कोण होती? ती म्हणाली, आजोबांसारखेच होते। गळ्यात माळ आणि कपाळाला चंदन आणि चौकशी कक्षाच्या बाहेरच उभे होते। मग मी त्यांचा चेहरा आठवायचा खूप प्रयत्न केला। ती देवरूपी व्यक्ती माझ्याशी बोलली नाही, पण मी तिथे येईपर्यंत व मुलीला घेऊन जाईपर्यंत ते बाहेरच उभे होते। अंगावर पांढरे कपडे घालून एक व्यक्ती चौकशी कक्षाबाहेर होती, पण मी व्यवस्थित त्यांच्याकडे पाहिले नव्हते। मी त्यांचा चेहरा आठवण्याचा डोळे बंद करून प्रयत्न केला, तेव्हा साक्षात गजानन महाराजांचा चेहरा मला दिसला। माझ्या सर्वांगाला शहारे आले। मी मनोमन श्रींच्या पावली नतमस्तक झाले। मला अजूनही या गोष्टीचा पश्चाताप होतो की त्या व्यक्तीशी मी बोलले नाही, दर्शनही घेतले नाही। पण मला या गोष्टीचा विसरच पडला होता। तो दिवस होता 26 मे 2005, वार गुरुवार, संकष्ट चतुर्थी। स्टेशनच्या बाहेर आल्याबरोबर गणपतीचे मंदिर होते। तिथे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले। तेवढ्यात समोरून माझी बहीण येताना दिसली। ती आम्हाला पाहून खूपच आनंदित झाली। गजानन महाराजांची कृपा अशीच आमच्यावर राहो। जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच गजानन महाराजांच्या सत्य अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन।